स्टुडंट्स, आपण युनियन ऑफ टू सेट आणि इंटरसेक्शन ऑफ टू सेट हे कशा पद्धतीने लिहितात आणि त्यामधला नेमका फरक काय तर ते बघणार आहोत. तर युनियन ऑफ टू सेट म्हणजे काय की दिलेल्या सेटचं युनियन करायचं, म्हणजे सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ अ गिवन सेट. सपोज तुम्हाला एलिमेंट दिलेला आहे ए, ज्याच्यामध्ये ए सेट दिलाय आणि एक बी सेट दिलाय. तर दिलेल्या दोन्ही सेटमधील सर्व एलिमेंट्स एकत्रितपणे लिहावायचे, ज्याला आपण युनियन ऑफ टू सेट म्हणतो. त्याला डिनोट कसं करतो, ए युनियन बी. आता ए मध्ये 1 3 5 7 हे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे. बी मध्ये 2 3 6 8 आहेत, दोघांमध्ये 3 कॉमन आहे तो एकदाच लिहा, आणि 2 6 8 ह्याला आपण म्हणूयात युनियन ऑफ टू सेट. युनियन ऑफ टू सेट म्हणजेच काय, दिलेल्या सेट मधील सर्व एलिमेंट्स एकत्रितपणे लिहायचे, त्याला आपण युनियन ऑफ टू सेट म्हणतो. आता जर आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणलं तर त्यामध्ये इंटरसेक्शन ऑफ टू सेट इट इज अ सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स ऑफ अ गिवन सेट. म्हणजे जर तुम्हाला दोन सेट दिले, सेट ए दिला 1 3 5 7, सेट बी दिलाय त्याचे एलिमेंट दिले 2 3 6 8, तर दोन्ही सेट मधले जो कॉमन नंबर आहे त्या कॉमन एलिमेंटचा सेट त्याला आपण काय म्हणतो, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. त्याला ए इंटरसेक्शन बी ने डिनोट करतो. इंटरसेक्शन सेट उलटा एन म्हणा आणि युनियन मध्ये यू. ओके, म्हणजे इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे काय की दिलेल्या सेट मधील फक्त कॉमन एलिमेंटचा सेट त्याला आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणतो. आणि युनियन ऑफ टू सेट म्हणजे दिलेल्या सेट मधील सर्व एलिमेंट्स एकत्रितपणे लिहायच्या सेटला आपण युनियन ऑफ टू सेट म्हणतो. आता जर त्याला व्हेन डायग्रामने रिप्रेझेंट करायचंय तर आपण ह्याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार. हा सेट ए, सेट बी, त्यामध्ये ए सेटचे एलिमेंट 1 3 5 7 आणि बी मध्ये 2 3 6 8. आता 3 हा एलिमेंट दोघांमध्ये पण होता म्हणून मी त्या कॉमन रिजन मध्ये दिला. पण युनियन ऑफ टू सेट मध्ये हे सगळे एलिमेंट्स येत असतात, ए आणि बी मधले सर्व, आणि दोघांमध्ये जे कॉमन येतात ते फक्त आपण एकदाच लिहितो. इंटरसेक्शन ऑफ सेट मध्ये काय करायचं असतं की सपोज हा सेट ए आहे आणि हा सेट बी आहे, दोघांचा कॉमन इंटरसेक्शन पोर्शन त्याच्यामध्ये आपल्याला इंटरसेक्शन सेट मध्ये जो कॉमन इंटरसेक्शन सेट मधला जो दोघांचा सेम कॉमन एलिमेंट आहे तो आपण या इंटरसेक्शन पोर्शन मध्ये लिहायचा आहे. बाकी 1 5 7 जे फक्त ए मध्येच येतात, जे फक्त बी मध्ये येतात 2 6 8. इंटरसेक्शन ऑफ टू सेट काय झालं, ए इंटरसेक्शन बी हा वाला. ओके, सो तुम्ही असे लक्षात ठेवू शकता, युनियन ऑफ टू सेट म्हणजे दिलेल्या दोन सेट मधील सर्व एलिमेंट्स एकत्रितपणे लिहायचे, त्याला आपण युनियन ऑफ टू सेट म्हणूयात. आणि इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे दिलेल्या सेट मधील फक्त कॉमन एलिमेंटचा सेट त्याला आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणूयात.